बात आहे. माझ्या बहिणीसाठी ताड्या वाजवा. कारण की माहिती का बहुत चक्कर जातो ना. माहीत राहू नये. एखादा जर केला ना असाच प्रकार होते मावशी. आणि म्हणून म्हटलं ताईसाठी. आणि म्हणून जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा. सुख दुखी है क्या फल कर्मों का. आवाज निघाला पाहिजे तोंडातून. काय म्हणायचंय आजी माहिती कसा म्हणायचंय कसा म्हणायचंय. जैसी करणी वैसी धरणी, जैसी करणी वैसी धरणी, जैसी करणी सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. किस्मत वालों को ही मिलता है ये मौका. हाथ से अपने ना तुम घोड़ा, हाथ से अपने ना तुम घोड़ा, मौका एक दीपक का. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. और किस्मत वालों को ही मिलता है ये मौका. उस बच्चे से जाकर पूछो जिसकी माँ नहीं है माँ की ममता क्या होती है. और उस बच्चे से जाकर पूछो जिसका पिता नहीं है पिता की छाव क्या होती है. और जिसके माता पिता नहीं है उस बच्चे से जाके पूछो कि माता पिता की उसके जीवन में होना कितना जरूरी होता है. उस बच्चे से जाके पूछो. और जिसके पास में माता पिता है वो माता पिता को समझ नहीं सकते. और जब एक जिस घर में बूढ़े होते हैं ना तो बूढ़े जब तक कि खटिया पे रहते हैं या घर में रहते हैं खांसते हैं तब ऐसा लगता है ये बुढ़ी केव्हा सटकते ना केव्हा नाही चाली जाय खिटखिट दूर होऊन जाय. तो वास्तुस्थिती आहे. आणि जेव्हा ते खिडकी जाते ना मग घरी जेव्हा घर सोडून जरी कुठे रिश्तेदाराच्या घरी मायच्या घरी मावशीच्या घरी लगीन राहते आणि मग जेव्हा जावाची येरा येते बुडगी राहत होती ना बडा पाका होता ते मेल्याच्या नंतर लमच्या फसत होतं. म्हणून जित्यावर त्याची सेवा करा. जित्यावर त्यांना समजा
ज्याच्या ज्यावर आई वडील आहेत त्या आई वडिलाला समजू शकत नाही अशा लेकराले काय लेकरं म्हणू आम्ही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय सबसे बडी पूजा माता पिता की सेवा ही किस्मत वालों को ही मिलता है ये मौका. हाथ से अपने ना तुम खोना मौका ये खिदमत का. आणि ज्या मुलाने ज्या सुनेने ज्या मुलीने आई वडिलांची सेवा केली त्याच्यासाठी काय फुलतोय टाळ्यांसोबत. जन्नत का द्वार खुल जाएगा, जन्नत का द्वार खुल जाएगा, तेरा किया आगे आएगा, सुन की क्या बल करोगा. आणि टाळ्यांसोबत काय म्हणायचं जैसी करनी मूरत चाहे ना तीरथ जाए, माता पिता के तन में सारे देव समाये. आम्ही आता नाही सांगत आहे, कितीतरी पुराणांपासून चालू आहे. आपण मार्गात येण्याच्या आधी जे होतो त्यावेळेस गणपतीचं उदाहरण घ्या, कार्तिकचं उदाहरण घ्या आणि शंकर पार्वतीचं उदाहरण घ्या. आई वडिलांच्या चरणामध्ये संपूर्ण जग आहे, सर्व जन्नत आहे. आता मला सांगा चाहे ना पूजे मूरत चाहे ना तीरथ जाए. आता त्या तीर्थला जातात काशी मथुरा तिथं बी. आता आपण आपल्याला काय माहित आहे, मला काय माहित नाही तेवढं, पण ते काशी मथुरा म्हणतात ना का गंगा सब तीर्थ बार बार गंगा सागर एक ही बार. तिथं जातात, आंघोळ करतात, डुबक्या मारतात त्या आई वडिलाच्या नावानं आणि घरी येऊन त्याच आई वडिलाला पिचिक पिचिक लाथा मारतात. कोणत्या कामाचा तो गंगा सागर एक बार, सब तीर्थ बार बार ना गंगा सागर एक बार, कोणत्या कामाचा. लाखोचा चंदा देतात, लाखोचा चंदा देतात ना आई वडिलाला घरी उपाशी ठेवतात ना आई वडिलांचा करून होत नाही म्हणून वृद्ध आश्रम मध्ये नेऊन सोडतात. मग असेल काही म्हणता येईल का, असे औलादीला औलाद म्हणता येईल का. आणि राहिली गोष्ट आता इथंच प्रत्येकाला असं वाटते माझा पोरगा डॉक्टर व्हावा, कुणाला वाटते माझा पोरगा वकील व्हावा, माझा पोरगा इंजिनियर व्हावा. सर्वांना वाटते का नाही. अजून हो म्हणा नाही तर नाही म्हणा, वाटते ना. आणि तोच पोरगा इंजिनियर डॉक्टर वकील झाल्याच्या बाद मध्ये तुम्ही म्हातारे झाले ना जेव्हा घरी करता ना, तोच पोरगा नाही का बायकोची ऐकून सनी वृद्धाश्रम मध्ये नेऊन तुम्हाला ठेवून देतो. मग त्याच्यापेक्षा त्या डॉक्टर इंजिनियर वकील बनवण्यापेक्षा त्या मुलाला संस्कारी बनवा. तो डॉक्टर इंजिनियर जरी बेलदारी कामाला जात असेल किंवा कोणत्याही रोजीरोटीच्या कामाला जात असेल आणि संध्याकाळी येऊन जेव्हा म्हणते नाही का आई जेवलीस का हो, त्याच्यापेक्षा मोठा काम कोणताच नाही. आणि म्हणून ज्या तुमचा मुलगा जर बेलदारी कामाला जात असेल आणि तुम्हाला जर चटणी आंबील सुकाचे चारत असेल तर तो डॉक्टर इंजिनियर वकील पेक्षा कामच आहे तुमचा मुलगा. नाही तर डॉक्टर इंजिनियर वकील बनवाल आणि तुम्हाला वृद्ध आश्रम मध्ये नेऊन ठेवल. म्हणून या ठिकाणी म्हटलंय चाहे ना पूजे मूरत चाहे ना तीर्थ जाए, माता पिता के तन में सारे देव समाये, तू इनका दिल खुश रखे तो ईश्वर खुश हो जाए. आणि जेव्हा ते मरतात नाही का, मरते वेळेस
आई आणि वडील कुणाच्याच आपल्या लेकराला श्राप देऊन मरते का? कोणतेच आई वडील आपल्या मुलाला श्राप देऊन मरत नाही, तर आशीर्वाद देऊन मरतात. पण तुम्ही चांगली सेवा कराल आणि जेव्हा सरते शेवटी आखरी अंतर आत्म्यातून आवाज निघेल, जा बेटा सदा सुखी राहायचो, तो तुमचा सर्व चांगला होईल. आणि तुम्ही मायबापाला त्रासू जर मरवाच्या वेळेस त्याने कधी म्हटलं ना, चाल एका तुझ्या सत्यानाश होय, तुम्ही किती रुपयाची तुमची धनदौलत असेल, एक दिवस कर्मभोग सुरू झाले, विषय संपला. म्हणून आई वडिलाची सेवा करा. आणि असा वाटतोय तुम्हाला आता काही सुना आहेत, पहिले त्या सासवा जो आता सासवा आहेत नाही का, ते पहिले सुना होता, बरोबर आहे का नाही? आता जो सुना आहेत ते उद्या सासवा होती ना. आज तुम्ही जर सासूच्या नाही केल्या, आज जर तुम्ही सासूच्या नाही केल्या, तुम्ही आज 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, आज 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुमची सून तुमचा काही करणार नाही. आजच्या तारखेमध्ये लिहून टाका. आणि म्हणून कारण की सास भी कभी बहू थी आणि कहाणी घर की, बरोबर. परशाले पाना 3. आणि म्हणून ज्याने आपल्या वडिलांची सेवा केली, तू इनका दिली खुश रखे तो ईश्वर खुश हो जाए. आणि जेव्हा ईश्वर खुश झाला तर ही भगवान तुझको मिल जाएगा, भगवान तुझको मिल जाएगा, तेरा किया आगे आएगा, जिंदगी क्या हल करमो का. आणि टाळ्यांसोबत, सर्वांच्या टाळ्यांसोबत. कारण की मी काय म्हटलं, सास भी कभी बहू थी, कहाणी घर की, परशाले पाना 3. म्हणून सर्व टाळ्यांसोबत काय म्हणायचं, टाळ्यांसोबत. जैसी करणी वैसी करणी, वैसी करणी वैसी करणी, वैसी करणी वैसी करणी, वैसी करणी वैसी करणी, पाएगा नहीं पाएगा. बाबरीच्या झाडाला आंबे भरले का मग पाहायचे, ऐकायला बाबरीच्या झाडाला आंबे भरू शकतात का? आणि म्हणून टाळ्यांसोबत तुम्हाला पण म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे? जैसी करणी वैसी करणी, जैसी करणी वैसी करणी, जैसी करणी वैसी करणी, वैसी करणी वैसी करणी, जैसी करणी वैसी करणी, जैसी करणी वैसी करणी, जैसी करणी वैसी करणी, जैसी करणी वैसी. जैसी करणी वैसी करणी, जैसी करणी. बोलो अपने अपने माता पिता की, माय बापाची भी जय.